नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जनतेसाठी आजचे दिन कधी येणार ते माहित नाही, मात्र खासदारांना लवकरच आजचे दिन येतील असं दिसतंय. कारण खासदारांचा पगार थेट दुप्पट करण्याची शिफारस भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने केली आहे. खासदारांचं वेतन आणि भत्त्याबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल सरकारला सादर झालाय. त्यानुसार सध्या खासदारांना दरमहा 50,000 रुपये पगार मिळतो, मात्र हा पगार दुप्पट करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्याशिवाय माजी खासदारांना सध्या दरमहा 20,000 रुपये पेन्शन मिळतं. पेन्शनची रक्कम 75% वाढवून ती 35,000 रुपये करण्याची शिफारस समितीने केली आहे. खासदारांच्या पगारवाढीसाठी ऑटोमॅटिक रिव्हिजन यंत्रणा नेमण्यात यावी. सध्या खासदारांना अधिवेशन काळात प्रतिदिन 2,000 रुपये भत्ता मिळतो, यात वाढ करण्यात यावी. माजी खासदारांना दरवर्षी 20 ते 25 वेळा देशांतर्गत विमान प्रवासाची सवलत मिळावी. खासदारांच्या सोबतींना सध्या सेकंड क्लास रेल्वेचा पास मिळतो, त्याऐवजी AC फर्स्ट क्लास रेल्वेचा पास मिळावा. विमान प्रवासाच्या रकमेएवढा पॉकेट मनी मिळावा. खासदारांच्या मुलांना आणि नातवंडांनाही केंद्र सरकारी आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा, अशा शिफारसी या समितीने केल्यात. आत्ता एवढी दुप्पट पगारवाढ मागणाऱ्या खासदारांना सध्या काय काय सुविधा मिळत आहेत ते पहा. खासदारांना दरमहा 50,000 रुपये पगार, अधिवेशन काळात दिवसाला 2,000 भत्ता, मतदारसंघ भत्ता म्हणून दरमहा 45,000 रुपये, ऑफिसच्या खर्चासाठी दरमहा 45,000 रुपये, दिल्लीच्या पॉश वस्तीत अगदी फुकटात सरकारी फ्लॅट किंवा दरमहा 130 रुपये भाड्यानं सरकारी बंगला मिळतो. मंत्र्यांना सरकारी बंगल्यासाठी एका पैसाही खर्च करावा लागत नाही. बंगल्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरमहा 25,000 रुपये, फर्निचर खरेदीसाठी 75,000 रुपये, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप खरेदीसाठी 2 लाख रुपये, सोफा आणि पडद्यांची 3 महिन्यांनी मोफत धुलाई, वाहन खरेदीसाठी 4 लाख रुपयांचा ऍडव्हान्स, खासदार आणि त्यांच्या पत्नीला रेल्वेत AC फर्स्ट क्लासचा मोफत प्रवास, सेकंड क्लासच्या तिकिटा एवढा पॉकेट मनी आणि खासगी सचिवाला सेकंड क्लासचं तिकीट मिळतं. खासदारांना वर्षातून 34 वेळा तर पत्नीला 8 वेळा फुकटात विमान प्रवास करता येतो. वर्षाला 4,000 किलोलीटर पाणी आणि 50,000 युनिट वीज मोफत. याशिवाय 3 लँडलाईन फोन, 3G सुविधा असलेले 2 मोबाईल फोन आणि 1.5 लाख लोकल कॉल वर्षातून मोफत मिळतात. भारतीय नागरिकाचा सरासरी पगार केवळ 7,378 रुपये. त्या तुलनेत खासदाराचा पगार 27 पटीनं जादा आहे. शिवाय सगळे भत्ते जमा केले तर सरकार दर महिन्याला प्रत्येक खासदारावर तब्बल 57 लाखांचा खर्च करतं. आता आणखी पगार दुपटीनं वाढले तर खासदारांची स्थिती 5 उंगलियां घी में और सर कढ़ाई में अशी झाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.